नमस्कार श्रोते हो, पोथी वाचन या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत. श्री स्वामी समर्थ सप्तशती आजचा हा 9वा अध्याय. प्रथम या अध्यायात काय आहे त्याबद्दल संक्षिप्तमध्ये जाणून घेऊयात. त्यानंतर ओवीबद्ध अध्यायाला सुरुवात करूयात. श्री स्वामी समर्थांना सोलापूरच्या राजाने आपल्या सिंहासनावर बसवले तेव्हा एका शिवभक्ताच्या मनामध्ये सोलापुरातील सिद्धेश्वराची उपासना करण्याचे सोडून हे लोक श्री स्वामी समर्थांच्या दर्शनार्थ का धावत आहे असे विचार आला. तेव्हा श्री स्वामी समर्थांच्या देहामध्ये त्याला शिवपार्वती दिसू लागली. असा या अध्यायात वर्णन आहे. चला तर ओवीबद्ध अध्यायाला सुरुवात करूया. अध्याय 9वा. श्री गणेशाय नमः. ओम दत्त परब्रह्माय स्वाहा. श्री स्वामी समर्थ अक्कलकोटा माझी राहत, अनेक लीला करीत भक्तोद्धारा कारणी. एकदा काही भक्त स्वामीसी सोलापुरात नेत, लोक जमती अमित स्वामी दर्शना कारणी. राजा धावणी येत, सिंहासनी स्वामीसी बैसवीत, गुड्या तोरणी उधारित, स्वामी स्वागत करण्या स्वामीचे. सिंहासनी स्वामी समर्थ दर्शना लोटला जनसागर, हे पाहुणी एक नर वैषम्याने बोलतसे. सोडोनिया सिद्धेश्वर, हे का भजती गुरुवर, ऐसे म्हणून दुरुत्तर करू लागला ते धवा. ऐसा निंदा करीत आला स्वामी, होते तेथील प्रकार अद्भुत पाहुणी विस्मित होतसे. सिंहासनी शिवपार्वती बैसली दिसे तयाप्रती, होवोनी विस्मित चित्ती साष्टांग नमन करीतसे. समर्थासी करुणी नमन, मणे दिले आपणा दूषण, प्रायश्चित मजला गुण द्यावे आपण म्हणतसे. स्वामी तयासी म्हणत पश्चाताप श्रेष्ठ प्रायश्चित, तू आमुचा अससी भक्त आनंदाने राहे तू. सोलापुरातील भक्त श्री स्वामीसी विनवीत, सिद्धेश्वर मंदिरा लागत तलाव मोठा आहे हो. परी त्या तलावात पाणी एक थेंब नसत, कृपा करावी गुरुनाथ, ऐसे म्हणती स्वामींना. श्री स्वामी समर्थ त्या तलावापासी जात, कृपा कटाक्षी पाहत तलावासी तेथवरी. ते रात्री अकस्मात मुसळधार वर्षा होत, तलाव भरोणी वाहत, ऐसा महिमा स्वामींचा. एक शिल्पकार भक्त स्वामीचे नित्यच नमस्कारित, एके दिने त्यासी पुसत, काय हवे तुझ लागी. तो म्हणे मल्हारी मार्तंड असे माझे कुलदैवत, त्याचे दर्शन जरी होत कृतार्थ आपण होत असे. ऐसे ऐकुनी वचन स्वामी म्हणती, तया लागोण होईल तुझी इच्छा पूर्ण, दर्शन होईल देवाचे. ऐसे म्हणून स्वामी समर्थ माळसाकांत रूप धरित, भक्तासी समाधी लागत, पाहुणी रूप शंकराचे. मुकुंद नामे ब्राह्मण येई समर्थासी शरण, स्वामी म्हणती धरी मौन उगाच राहे पडोनिया. ऐसे तया सांगत सोलापुरासी पाठवित, तो मौनो बाबा सिद्ध म्हणून ख्याती पावतसे. एकदा अक्कलकोटात हत्ती झाला उन्मत, लोक पळो लागत, पाहुणी उग्र हत्तीच ते. राजा आज्ञा देत गोळ्या घाला त्वरित, परिस्वामी म्हणत मारू नका गजराजासी. हत्ती समोर स्वामी जात, शिव्या त्यासी घालित, माजलास का रे म्हणत, विसरलास का पूर्वजन्माते. ऐसे म्हणता समर्थ हत्तीचे पूर्वजन्म आठवत, घळघळा अश्रू वाहत नेत्रातून त्या हत्तीच्या. शरणावरी ठेवून शिर हत्ती करी नमस्कार, पाहुणी अद्भुत प्रकार विस्मित सारे जण होती. ऐसा स्वामी समर्थ सत्ता सर्वत्र चालवीत, तो प्रत्यक्ष दत्त अक्कलकोटी राहिला. रामानंद बीडकर मारुती उपासना करीत, स्वप्नी मारुती सांगत, अक्कलकोटी स्वामी ते पहावे. अक्कलकोटी श्रीदत्त सदेहाने असती राहत, ऐसा होता दृष्टांत अक्कलकोटासी येती ते. करितात समर्थाचे दर्शन, शिव्या देती तया लागुण, देवतांचे नावे घेऊन शिव्या समर्थ देता ते. मग होऊ निशांत काम तुझे झाले म्हणत, ऐसे कृपा होत बीडकरावरी श्री गुरुची. पुन्हा जव दर्शना जात, आमका पेड लगाया म्हणत, हास्य विनोद करीत अतिप्रसन्न श्री स्वामी.
रामानंद बीडकर भक्त ऐसे एके दिनी दर्शना जात पाहुणी स्वामी निद्रिस्त चरणचूरो लागले. तव तेथे अकस्मात एक सर्प बाहेर पडत फुत्कार करी जोरात भक्तावरी ते धवा. त्याकडे करोनी दुर्लक्ष बीडकर पाय चेपित. स्वामी तेव्हा उठत शिव्या देती तयांना. शिव्या देवोनी बहुत देती एक मुस्कटात. बीडकर बेशुद्ध पडत तये वेळी ते धवा. सदानंद स्वामी भक्त स्वामीसी हुका देत. तो होता तेथ सावरी तसे भक्ताला. 4 तास समाधीस्थ रामानंद बीडकर राहत. ऐसी कृपा अद्भुत श्री स्वामी समर्थाची. रामानंदासी स्वामी समर्थ नर्मदा प्रदक्षिणा करी म्हणत. न यावे प्रज्ञापुरात ऐसे सांगती तया लागी. नर्मदा प्रदक्षिणेसी जात नदी किनाऱ्याने चालत. गुहा दिसे मार्गात म्हणून आत जाती ते. आत एक ऋषी असत बैसले दिसती ध्यानस्थ. जय जय श्री गुरु समर्थ म्हणून वंदन करिता ती. ऋषी म्हणती भक्ताप्रत अक्कलकोटी स्वामी समर्थ. त्यांचा तू असती भक्त म्हणून भेटला तुझ लागी. ऐसे म्हणून कंद देत न लागे जेने भूक 8 दिवसापर्यंत. ऐसा प्रभाव कंदाचा. तया नर्मदा परिसरात सिद्ध ऋषी अनेक राहत. तयांसी दर्शन होत रमानंद बीडकरांचा. नर्मदा दर्शन देत गुरुपुत्र म्हणून वाखानीत. ऐसे अनुभव येत रामानंद बीडकरांना. ऐसा सद्गुरु समर्थ सद्भक्तासी सिद्ध करीत. अनेक उद्धरिले भक्त आत्मज्ञान देवोनिया. श्रीपाद भट्ट नामे ब्राह्मण असे दशग्रंथी आपण. अक्कलकोटासी येऊन सेवा करीत राहिला. त्यासी स्वामी समर्थ तुझाई वाराणसीत. विश्वेश्वर दर्शनार्थ जाऊनी राही तेथवरी. आज्ञेप्रमाण ब्राह्मण जाई वाराणसीसी निघून. नित्य करी गंगा स्नान सेवी विश्वनाथासी. ऐसे करे नित्य शिवावरी करी अभिषेक. एके दिनी अद्भुत वर्तले पहा काय ते. श्री स्वामी समर्थ विश्वनाथ मंदिरी प्रकटत. भक्त होई विस्मित पाहुणी स्वामीसी तेथवरी. म्हणे कधी आलात अक्कलकोट केव्हा सोडलेत. आत्ताच आलो स्वामी म्हणत तुझ भेटाया कारणी. पंडे पुजारी विस्मित म्हणती हे कोणी सिद्ध अजानुबाहू अवतारी ती दिसत. भाग्यामुसे म्हणताती. असो भक्ता समवेत श्री स्वामी वाराणसीत. राहो तेथे लागत अपार महिमा होतसे. महिमा होई अमित दूरदूरोणी लोक येत. योगी सिद्ध येत दर्शना लागी स्वामीच्या. हे राहती हिमालयात ऐसे काही योगी म्हणत. हंपी विरूपाक्ष स्थानात पाहिले म्हणती काही ते. आम्ही असता यात्रा करीत यासी पाहिले जगन्नाथ स्थानात. ऐसे काही म्हणत पाहुणी स्वरूप स्वामीचे. साधू सिद्ध योगी नाना वार्तालाप करीती. हे महासिद्ध यती म्हणून सारे म्हणताती. हे अजर अमर सिद्ध वायुवेगे सर्वत्र फिरत. कधी गिरणार पर्वतात आबू माझी कधी दिसत. कधी राहती हिमालयात कधी सह्याद्री पर्वतात. हे अवतारी त्रिमूर्ती दत्त सर्वत्र वास जयांचा. हे साक्षात विश्वनाथ प्रकटले आज वाराणसीत. आम्हा दर्शन देत भाग्यामुसे म्हणताती. स्वामी तेज अद्भुत म्हणून सर्व वाखाणीत. सिंहासनी बैसवीत श्री स्वामीसी तेथवा. वेदचर्चा करो लागत ज्ञानस्वामीसी पुसत. श्रीपाद भटासी सांगत ज्ञान देई यांना तू. ऐसे दिवस अनेक स्वामी राहती वाराणसीत. काही लोक होत दृष्ट त्यासी महिमा साहेना. मध्यमासाची पात्रे भरून ठेविली स्वामी पुढे आणून. तव अन्नपूर्णा प्रकट होऊन म्हणे तेथील सर्वांना. हे साक्षात परब्रह्म करतील तुमचे कल्याण. परी त्यांना छळता जाण महापाप लागत असे. ऐसे म्हणून स्पर्श करीत मासाची फळे होत. मद्याचे जल होत. ऐसा प्रभाव स्वामीचा.
तया वाराणसीत स्वामी महिमा होई अमित. श्रीपाद भट्टासी सांगत अक्कलकोटासी जा म्हणती. तू जा अक्कलकोटात, मी जातो हिमालयात. ऐसे म्हणून गुप्त होती पाहा तेथवरी. श्रीपाद भट्ट येई अक्कलकोटात, पाहे तेथे स्वामी समर्थ सर्व भक्तासी सांगत. वृत्तांत वाराणसीचा हो सर्व भक्त त्या ते म्हणत. स्वामी तेथेच असत, कुठेही गेले नसत. ऐसे म्हणती तयाला भक्त होई विस्मित. दोन रूपे स्वामी राहत, अगाध महिमा म्हणत. साष्टांग नमन करीतसे. अध्याय 9 इथेच पूर्ण झाला. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.